नमस्कार सर्वांना। आज मी तुम्हाला एक नवीन अशा रानभाजीची ओळख आणि त्याची रेसिपी पण दाखवणार आहे। हे बघा, ही कोणती रानभाजी आहे तर आपण जर असं दुरून बघितलो तर असं वाटते की ही कच्ची पेरू किंवा कच्चे लिंबू किंवा कच्चे बोरं आहेत असं वाटते, पण हे एक रानभाजी आहे आणि या रानभाजीचे नाव आहे फेटर। याला काही भागात पेंढरं सुद्धा म्हणतात। या रानभाजीमध्ये सुद्धा विविध औषधी गुणधर्म आहेत। जर आपल्या शरीराच्या कोणत्याही भागाला सूज आली आणि ही जर आपण रानभाजी बनवून खाल्ली तर ती लवकर आराम होते। तसेच किडनीच्या विकारामध्ये आणि मूतखड्यासारख्या समस्यांमध्ये सुद्धा ही भाजी खूप उपयुक्त मानली जाते। या रानभाजीच्या सेवनाने त्वचेवर असणारे अनेक आजार हे बरे होतात। त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ बघून या रानभाजीची भाजी बनवून खा व निरोगी राहा। या रानभाजीमध्ये जर आपण थोडे मसाले घातले आणि ही भाजी बनवली तर खूप सुंदर याची चव लागते। या रानभाजीपासून आपण आता याची खूप छान भाजी बनवू। त्याकरिता आधी याला मी छान स्वच्छ पाण्याने धुवून घेते आणि याला बारीक चिरून घेते। मी आता ही रानभाजी चिरून घेतली आणि यामध्ये हे बघा अशी बी निघते, हे काढून घ्यावं लागते। या एक पाव भाजी करिता मी एवढं एक मोठं टमाटर चिरून घेतलं, एवढी ओली मिरची चिरून घेतली आणि एवढा एक कांदा चिरून घेतला आणि याकरिता मी पुन्हा 4 ते 5 लसूण पाकळ्या आता बारीक करून घेणार आहे आणि पाव चमचा जिरं व मोहरी घेणार आहे। हे बघा, या रानभाजीच्या फोडी आता वाफवल्यानंतर अशा दिसत आहेत। याला मी आता चाळणीवर ठेवून यामधील पाणी काढून घेणार। बघा, कढईमध्ये आता मी एक पडी तेल गरम करून घेतलं। यामध्ये तेल गरम झाल्यावर आता मी मोहरी घालत आहे, जिरे पावडर घालत आहे, थोडे कांदे घालत आहे। छान परतल्यानंतर हे बघा मी एवढे टमाटर घालत आहे, ते पाव चमचा हळद घालत आहे आणि ओली मिरची घातलेली होती त्यामुळे आता अर्धा चम्मच लाल तिखट घालत आहे व चवीपुरतं मीठ। मध्ये मी थोडी धनेपूड पण घालत आहे। यामध्ये वाफवून ठेवलेल्या फेटरच्या फोडी घातल्या व झाकण ठेवून 5 मिनिट मी याला आता शिजवून घेणार। 5 मिनिट आता शिजल्यानंतर भाजी कशी दिसत आहे। ही भाजी आता पूर्ण शिजलेली आहे। यामध्ये मी आता कोथिंबीर घालत आहे। ही बघा, कोथिंबीर घातल्यानंतर कशी दिसते ही भाजी। मी या फेटरच्या रानभाजीची टेस्ट घेणार आहे। खूप सुंदर झाली ही भाजी। लहान मुलं सुद्धा ही भाजी खाऊ शकतात, एवढी सुंदर ही भाजी लागत आहे। ही भाजी खूप सुंदर लागते आणि आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक पण आहे। त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ बघून अशी रानभाजी तयार करा आणि खा व माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा। धन्यवाद।